खरं म्हणजे एक राज्यामध्ये खूप अडचणीची परिस्थिती तयार झालेली आहे। अल निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे। जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर आतापर्यंत सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस पडलेला आहे आणि तो आपण जर बघितला तर विदर्भात 80%, मध्य महाराष्ट्रात 83% आणि कोकणात तर सरासरीच्या 86% कमी आहे। मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात ओव्हरऑल पाऊस कमी पडत असल्यामुळे तो 69% कमी आहे। त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर अजून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही। आता जे काही आयएमडीने आज आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये 23 जून पासून पावसाचा थोडासा जोर धरेल आणि काही प्रमाणात पाऊस, जोराचा पाऊस हा काही दिवसात आपल्याला तो पाहायला मिळेल। पण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मात्र कमी किंवा मध्यम पाऊसच सध्या आहे। त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पाऊस किंवा पेरणीलायक पाऊस अद्याप तरी सर्वदूर दिसत नाहीये। काही भागात येईल तो, पण स्कॅटर्ड येणार आहे। आणि म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो आहोत। राज्य सरकारच्या ॲडवायझरी प्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे। त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊनच हे करावं। पाणी साठा देखील सध्या मर्यादित आहे। राज्यात एकूण 24% पाणी साठा आहे, जो मागच्या वर्षी या दिवसांमध्ये 33% होता। नागपूर विभागात 35% आहे, अमरावती विभागात 38% आहे, छत्रपती संभाजीनगर विभागात 26% आहे, पुणे विभागात केवळ 14% आणि कोकणात 29% आहे, नाशिक विभागात 24% आहे। त्यामुळे एकूणच आपण जी काही शेती करता पाण्याची आवर्तन होती ती काही प्रमाणात आता आपण त्याच्यात बंदी घातली, विशेषतः उपस्यावर बंदी घातली आवर्तनापेक्षा। कारण आपल्याला समजतं की उपस्यावरही बंदी घातली तर काही शेतकऱ्यांची अडचण होईल, परंतु पावसाचा जोपर्यंत ठिकाणा लागत नाही तोपर्यंत पुढच्या काळाकरता पिण्याचं पाणी हे राखून ठेवणं गरजेचं आहे। अन्यथा मान्सून जर लांबला तर पाण्याचं दुर्भिक्ष्य, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य तयार झालं तर मात्र खूप मोठं संकट हे महाराष्ट्रावर उभं राहील। आणि म्हणून काही प्रमाणात थोडी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून देखील आम्ही उपसा जो आहे तो आता त्या ठिकाणी बंद केलेला आहे। बाकी आपल्याकडे बियाण्यांची परिस्थिती अगदी चांगली आहे। भरड धान्याचं पीक जर लोकांनी थोडं शेतकऱ्यांनी जास्त घेतलं तर कमी पाण्यात देखील ते मॅनेज होऊ शकतं। आता इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यातही काही फार अडचणी राहिलेल्या नाही आहेत। आणि मला असं वाटतं की आता खतांच्या संदर्भातही मिश्र खतं योग्य पद्धतीने उपलब्ध आहेत। युरियाची थोडी कमतरता आहे, पण एकदम कमतरता आहे असं नाहीये। त्याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन आपण युरियाचं जे काही वाटप आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि केंद्र सरकार त्याचा पुरवठा देखील आपल्याला या ठिकाणी करते। आज खरं म्हणजे विरोधकांनी आपल्या पत्रामध्ये नीट परीक्षेचा उल्लेख केलेला आहे। आज अतिशय नीट पद्धतीनं नीटची परीक्षा पार पडलेली आहे आणि राज्यातील 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्याने कुठलीही अडचण न येता नीटची परीक्षा ही त्या ठिकाणी दिलेली आहे। खरं म्हणजे आता राज्यामध्ये आपण अनेक सुधारणा केलेल्या आहेत, त्या संदर्भातली सगळी माहिती सभागृहामध्ये आपण वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून देऊ। केंद्रामध्येही एनडीएच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याही संदर्भात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या सरकारची जी मदत मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही मानतो। त्याची माहिती सभागृहाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करू। मला असं वाटतं की एकूणच जर आपण
या सभागृहाचा विचार केला तर 10 विधेयकं या अधिवेशनामध्ये मान्यते करता येणार आहेत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी केलेली आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. परंतु ही कर्जमाफी किती रुपयांची आहे आणि कुणासाठी आहे हे राज्य सरकारने एका GRद्वारे स्पष्ट भूमिका केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी 36,585 कोटींच्या कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. म्हणजेच ही कर्जमाफी 36,585 कोटी रुपयांची असणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने एक GRसुद्धा काढलेला होता. शेतकरी मित्रांनो, परंतु त्यामध्ये अनेक अडचणी आलेल्या होत्या. त्यामध्ये काही जाचक अटी ह्या त्यामध्ये टाकलेल्या होत्या. तर शेतकरी मित्रांनो, आता याचा आकडा हा जाहीर झालेला आहे. म्हणजे किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा जाहीर झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 36,585 कोटीच्या कर्जमाफीचा हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि या शेतकरी कर्जमाफीसाठी 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि ही शेतकरी कर्जमाफी 2 लाख रुपयेपर्यंत असणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, 2 लाख रुपयेपर्यंत तुमचं कर्ज हे माफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकारने नुकतेच काही दिवसापूर्वी एक GR प्रसिद्ध केलेला आहे आणि या GRमध्ये ज्या काही अटी व शर्ती आहेत ते सुद्धा दिलेले आहे व त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा दिलेले आहे. आणि आज तुम्ही इथे बघू शकता, महायुतीची पत्रकार परिषद आहे. आता उद्यापासून पावसाळी अधिवेशन चालू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये पुन्हा मोठमोठाले निर्णय होण्याची शक्यता आहे आणि या निर्णयाच्या आधी राज्य सरकारने महायुतीची पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे आणि याच्यासाठी 56 लाख शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता लवकरच कर्जमाफीची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आणि लवकरच जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुमचे कागदपत्र जमा करा. आता लवकरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. नुकतंच महायुती सरकारची ही पत्रकार परिषद ही पूर्ण झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची अशी सूचना ही दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी तर लवकरात लवकर जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे जवळ करून ठेवा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.